विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपलं जीवन कसं कृतार्थ झालं, संतांच्या कृपेने आपलं जीवन कृतार्थ झालं, मुक्त झाले जगद्गुरु तुकोबाराय। आणि मग तिथं वाणी बंद पडत असती, वैखरी कुठं नसती चालत, एक ठराविक टप्प्यापर्यंत वैखरी चालत असते। आपला माथा, आपलं सार सर्वस्व संतांच्या चरणी अर्पण करतात। सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज समाधी सोहळा श्री क्षेत्र चिंचपूर ते श्री क्षेत्र सरला बेट पायी दिंडी सोहळा वर्ष 7वे। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आशीर्वादानं आमचं सर्व भजनी मंडळ, तरुण भजनी मंडळ, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व माता भगिनी, हा खेळ नव्हे एकल्याचा, हा एकल्याचा खेळ आहे म्हणून सगळे एकत्र येतात मोठ्या प्रेमानं, कारण हे त्याच्याकरताच करायचंय। मूळ उद्देश आपल्या लक्षात आला पाहिजे, तोच आपल्याला अभंगातून सुद्धा आज पाहिजे। जीवनाचा अंतिम ध्येय काय ते प्राप्त करण्याकरता एवढा हा खटाटोप, एवढा हा धर्माचा मंडप आहे। सर्व गायनाचारी मंडळी, विनेकरी बाबा, आपले मृदंगाचार्य महाराज, आपले ज्यांचा मंडप सिस्टीम वाले गिरी बाबा, सर्वच ट्रॅक्टरवाले, अश्वावाले, माता भगिनी, सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात। विठाला विठाला आणि ज्यांनी आपल्याला आज प्रसादाचं नियोजन आहे, आपले सरपंच साहेब, त्यांचा उत्साह प्रत्येक वर्षी वाढताय। नाही तर हे नाही महाराज, इतकं नसतं टिकत। बहुतेक 3 वर्षापूर्वी एक ओवी तुम्हाला सांगितली होती ज्ञानेश्वरीची, आठवत असेल तर बघा, ती कुठं नाही सापडत। परवा आम्ही जाताना तो विषय झाला, नाही महाराज कुठे नाही सापडत। विभूती योगामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये आता माऊलीच ते काय आता कुठं पैशाला कमी आहे, जसं जर बाहेर पाहिलं तर पैसा नाही असं नाही, पण त्याच्यात ते बसत नाही महाराज, प्रमाणात बसत नाही। जेथ जेथ संपत्ती आणि दया, ह्या दोन्ही एकत्र सहसा तुम्हाला सापडणार नाही, सापडून द्या। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येत नाही एकत्र। संपत्ती असली तर दया नाही, आणि दया ज्याला आहे त्याला गरज वाटतं अख्खं गाव जीव घालावं, पण नाही ना, काही नाही ना। आणि त्याच्याकडे फार कीड लागली पण त्याला 1 रुपया सुद्धा कोणला नाही महाराज। पण ही जर समजा एकत्र आलं म्हणले, महाराज म्हणतात जेथ जेथ संपत्ती आणि दया वसती आलिया एके ठाया, भगवान परमात्मा सांगतात ती विभूती माझी जान धनंजया। विठाला विठाला असे आपले सरपंच साहेब प्रत्येक वर्षी मोठ्या प्रेमानं या सर्व मंडळींना, संत भोजन म्हणजे सामान्य कमालचं चरित्र वाचा, कबीराचं चरित्र वाचा। कबीर आणि शिर खंडोनी आपले, वैष्णव मानवले तया लागे। काय प्रसंग आहे महाराज, काय प्रसंग आहे। बोलणं सोपं इथं उभं राहून, ज्यावेळेस प्रत्यक्ष आपल्यावर प्रसंग येतो ना, संत मंडळी आले घरात काहीच नाहीये पण दया आहे, दया आहे महाराज। काहीच नाही घरामध्ये, काहीच नाही, आम्ही सदैव सुडके, पण दया आहे ना। अरे एवढे वैष्णव घरी आले, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव। वैष्णव जर तुम्ही पूजन केलं, त्यांना जर प्रसाद दिला तो भगवान पांडुरंग परमात्म्याला प्राप्त होतो। विठाला विठाला कसा प्राप्त होतो। एक वारकरी चालला होता पंढरीला, आणि एक वारकरी आजारी पडला,
अंतकरण भरून आलं नाही का. काय ते पंढरीचं वातावरणच काहीतरी. वारी म्हणजे वारी असते ती महाराज, मुक्त करती वारी. त्यांना सांगितलं मी आजारी, मी पंढरपूरला येऊ शकत नाही, पण माझे आंबे पिकले म्हणले, एवढे घेऊन जा आणि पांडुरंगाला द्या म्हटले. आणि सांगा पांडुरंगाला माझा नमस्कार सांगा. डोळ्याला खळखळा धारा लागल्या. जा म्हटले. दिले आंबे. वारकरी गेला पंढरपूरला. एकादशीचा दिवस. थोडं फराळाचं नियोजन बिघडलं, उशीर झाला, भूक लागली. जरी झाला संन्यासी तरी मध्यान्नाशी तोंडवासी. भगवंताला दिलंय. भूक लागली महाराज, कडकडून भूक लागली. काय करावं. सहज आठवण आली आपल्या याच्यामध्ये, आज 5 आंबे, अशी आंबे भारी होती ते. म्हणले आता आपल्याला भूक लागली, आता काहीच नाही म्हणले, आणि आपल्याला भूक लागली, आपण एक आंबा खाऊ आणि खरंय ते सांगू म्हटले. वैष्णव काही खोटं बोलत नसतात. एक आंबा खाला, फार बरं वाटलं, पण पोट नाही भरलं. अजून एक आंबा खाला तरी तृप्त नाही. अजून एक आंबा खाला. 3 आंबे खाले, पाणी पिले आणि शांत झाली. उरले 2 आंबे. खरं सांगू म्हणले पांडुरंगाला, खरं सांगून त्या बाबाला खरं सांगू. दुसरे स्नान केलं, बारीला लागले, दर्शनाला घेतले. म्हणले पांडुरंग हे 2 आंबे खरं सांगतो म्हणले, माझा नाईलाज झाला म्हणले. 3 आंबे मी खाले म्हणले, माझ्यावर तुझं ऋण आहे म्हणले. प्रसंग आल्यानंतर हे ऋण मी निश्चित काहीतरी करीन म्हटले, पण मला माफ कर, मी काही खोटं बोलत नाही. आणि त्याला सुद्धा खरं सांगन म्हटले मी. एकादशी झाली, सर्व झालं, काला झाला, आणि तो वारकरी घरी आला. घरी नाही गेला, पहिला त्या वारकऱ्याकडे गेला, त्याला प्रसाद दिला, दर्शन घेतला आणि बसले. बसल्यानंतर त्या वारकऱ्यानं सांगितलं, मला पाठी दृष्टांत झाला पांडुरंग परमात्म्याचा, का तुझे 3 आंबे मला मिळाले. तो म्हणला नाही 2. पांडुरंगाला 2च दिले. आणि खरं सांगतो म्हणले, मी खोटं बोलत नाही, 3 मी खाली म्हटले. पांडुरंग कसं खोटं बोलल. आता प्रत्यक्ष पांडुरंग माझ्या स्वप्नात येऊन सांगितलं का बाळा रे तुझे 3 आंबे मला मिळाले. आता देव कसं खोटं बोलनो. हा म्हणला, पण मी सुद्धा खोटं बोलत नाही ना. पवित्र तो देहवानी पुण्यवंत. आयुष्यामध्ये माझ्या मुखातून खोटं शब्द बाहेर पडलेला नाही म्हटले. तुम्ही सांगा आता पांडुरंगाला आंबे कोणते प्राप्त झाले. विठ्ठला विठ्ठला जे वारकऱ्याला मिळाले ते पांडुरंगाला प्राप्त झाले. पांडुरंगा पुढे ठेवलेले पुजारी घेऊन गेला. विठ्ठला एवढे संत मंडळींचे आपले सरपंच साहेब मोठ्या प्रेमानं भोजन करतात, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. अभंगामध्ये महाराज संतांनी जे आपल्यावर उपकार केलेत, उपकार सगळ्यांचेच आई वडिलांचे आहेत, पण एक ठराविक मर्यादेपर्यंत महाराजांचं प्रमाण आहे का. माय बापी पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. विठ्ठला विठ्ठला आपल्या दिंडी सोहळ्या करता पानाव करून महाराज आलेत, त्यांनाही मी धन्यवाद. बरेच लांब लांबून ग्रामस्थ आले इथले, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. कोणाचं नाव घेतलं असून सर्वांनाच कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठला आई वडिलांचे उपकार सगळ्यांचे आपल्यावर उपकार ठराविक मर्यादेपर्यंत. जन्म मरण जर खंडन करायचं असेल तर संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद. सगळ्यात जर कोणाचे उपकार असले, केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसे माय. म्हणून महाराज बऱ्याच ठिकाणी म्हणतात, काय सांगू आता, काय सांगू आता, काय सांगू Bye.
आहे का कधी मध्ये? उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. कोण सांगणार आपल्याला? आई वडील. आई वडील व्यवहार सांगते ना आपल्याला. त्यांना हीच कळत. सामान्य हिते मायबापा होते. खरं हित या साधू महापुरुषांना कळालं म्हणून पुण्यतिथी. पुण्यतिथी कोणाची नाही होत, मंदिर कोणाचे नसतात होत. आतापर्यंत किती मंत्री होऊन गेले असतील, किती टाटा बिर्ला होऊन गेले असतील, कुठे मंदिर झाले त्यांचे? काय केलंय महापुरुष? जगाच्या कल्याणा. हे शरीर जे आपण माती करून टाकली, ते शरीर हे मंडळी जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती. देह कष्ट आपल्याला आज थोडे द्यायला कष्ट झाले तरी चालन. देह जावो अथवा राहो पांडुरंगी चरणन सुडी सर्वता आन तुझी पंढरीनाथा. कारण त्यांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहे. 3 दिवस पायी चालणं म्हणजे काही जास्त अवघड नाही, नाही का? म्हणून संतांचे उपकार आहे. सत्संगाचा परिणाम. संत जर जीवनात आले, काय होतं? वाल्याचं वाल्मिक होतं. त्याच्यापेक्षा मोठं कोणतं उदाहरण जगात? अजामेळ पापराशी तोही नेला वैकुंठाशी. अजून काय घडू शकतं? काही घडू शकतं. करील ते काय नो हे महाराज. तुकाराम बाबा खेडलेकर म्हणून महापुरुष आहे. खेडल्याला माहिती असेल तुम्हाला सगळ्याला. ह्याच परंपरेतली गादी. तिथं मोठं संस्थान आहे बाबा. असं संस्थान आहे. कारण आमची बहीण तिथं दिलेली असल्यामुळे लहानपणापासून तिथं जाणं नाही. 111 फुटाचा मारुती तिथं. ती खेडलेकर महाराजांना संत भेटली म्हणून आज त्यांचं एवढं आहे. येवले ते रोप लाविले. तुकाराम बाबा तमाशात काम करत होते. संत संगतीचा महिमा आपल्याला सांगायचा आहे. उपकार काय आहे? सामान्य उपकार नाही महाराज. आज परंपरा पहा, तिथं अशीच मोठी परंपरा आहे. आता माऊली बाबा गेले ना, तिथं नवीन महापुरुष गादीवर. महाराज असे आवाज भगवंतांना त्याला भयान दिला होता. तमाशामध्ये जर गायला लागले ना तर सगळे घेऊन जायचे. आणि ते गायन महाराजांनी एकदा ऐकलं. पण ती भजनही करायची. इकडे भजन सुद्धा करायचे आणि तमाशात सुद्धा काम करायचे. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे नाईलाज म्हणले माझ्यावाला. आणि एक दिवस भजनामध्ये बाबांची त्यांची गाठ झाली. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांची. अरे म्हणले काय गातोय? म्हणले तू काय गातोय? म्हणले तू काय करतो? बाकीच्याने सांगितले बाबा हात तमाशात काम करतो म्हणले. बाळा असं करू नको म्हणले आजपासून. अरे हे भगवंतानं तुला कशा करता दिलंय? अरे तुझं कल्याण करून घेणं म्हटले. अल्प आयुष्य मानव हे शरीर, हे मनुष्य शरीर भगवंताच्या प्राप्ती करताय. मनुष्य शरीर हे बाकीच्या गोष्टी करता नाही आला. शरीर उत्तम चांगले साधले भगवंताची प्राप्ती करून देणारं शरीर आहे. महापुरुषाच्या वाणीचा परिणाम झाला महाराज. म्हणजे तुला काय जे लागेल मी देतो म्हणले. तुझी परिस्थिती गरीब आहे, आई वडील आजारी आहे, पण आजपासून तमाशा बंद, भजन कर. त्याच्याला राहिलेलं आयुष्य
सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलं महाराज. तिथंच पवित्र तुळशीची माळ घातली, इतकं भगवंताचं चिंतन केलं, भजन केलं. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास. अधिकारी झाले महाराज, अधिकारी. सामान्याने अधिकारी महापुरुष झाले. कधी गादी आजही फार मोठी परंपरा आहे. परिणाम कशाचा आहे? संतांचा परिणाम, संतांच्या कृपेचा परिणाम आहे. संत काय करतील? रेडा बोलू शकतो, याच्यापेक्षा काय मोठं उदाहरण? रेडा भिंत चालू शकते, याच्यापेक्षा अजून काय मोठं? परी पाहे बीज शुद्ध अंगी. संतांचा महिमा फार मोठा आहे, दुर्गम आहे. संत काही करू शकतात, जे भगवान परमात्मा करू शकत नाही ते संत करू शकतात. म्हणजे कसं काय? वाल्याला जर डायरेक्ट चक्र घेऊन हवा वाला असतं तर काय केलं असतं? घेऊन या चक्र गदा, हाची धंदा. पण संत भेटले, संत केले रामायण. हो, गोळ्याची कीर्ती वाढली. भगवान परमात्मा अवतार घेण्याच्या अगोदर रामायण तयार. भगवंताला तसंच वागावं लागलं. बोलिल्या वाल्मिक तैसेच वर्तोनी दावीन नामा म्हणे. काय अधिकार तयार होतो महाराज. आता इथं आपल्याकडं कथा कीर्तन ज्ञानदानाचे मंडळी करतात. कशाची ताकद आहे? गुरु कृपा निर्मळ भागीरथी. संतांची जर कृपा झाली तर रेडा बोलू शकतो महाराज. 4 पायाचा 2 पायाचा का नाही बोलणार? ठीक. म्हणून आपलं जीवन जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवन कृतार्थ झालं. काही नाही जीवनात. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. ठीक. तुकोबारायांचं जीवन कृतार्थ झालं, मुक्त झाले. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्या. सकळा सांगावी विनंती. अभंग आस्थानाची गेल्या वर्षी हो, खरं सांगा आस्थानाची अवस्था आहे. शरीर सोडायचं म्हणजे सहज. आपल्याला 3 दिवस इकडे यायचं म्हणल्यावर आपले फोनाचा भरकांडा चालू आहे. आपली फोन बंद आहे का? आपली तयारी नाही ना. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठी श्रीरंग बोलवितो. अंतकाळी विठू आम्हासी पावला. सहजासहजी गोष्ट घडत नाही महाराज. यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आम्ही जातो आमच्या गावा. आमचा देहाचं तादात्म्य सुटलेलं आहे. मुक्त झालेले जगद्गुरु तुकोबाराय, ब्रह्मस्वरूप झालेले तुकोबाराय. नव्हे नव्हे अशा स्थितीला गेले तुकोबाराय. तुकोबारायांचं जरी चिंतन केलं तरी काळ थरथरा कापतो. तुकाराम तुकाराम अवस्थेला गेल्यानंतर गंगागिरी गंगागिरी नुसतं महात्म्यांचं जरी स्मरण केलं तरी सुद्धा काळ थरथरा कापतो. सिद्ध अवस्थेला गेलेली महापुरुष म्हणून नारायण. म्हणजे ह्या स्थितीला गेलेले जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तुम्हाला ही सगळी अवस्था कशामुळे प्राप्त झाली? ती म्हटली संतांच्या कृपेना. आणि मग कृतार्थ होण्याकरता काहीच नाही, फक्त संतांच्या चरणावर माथा ठेवू शकतो आपण. या अभंगाच्या प्रथम चरणात मला सांगतो श्री संताची माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी. श्री संताची माथा चरणावरी.
करी दंडवत साष्टांग करी दंडवत विश्रती पावलो कपाळ उतरी विश्रती पावलो कपाळ उतरी विश्रती पावलो कपाळ उतरी विश्रती पावलो कपाळ उतरी साष्टांग दंडवत साष्टांग दंडवत फायदा सांगितला विश्रांती पावलो. पहिला फायदा आहे आपल्याला फक्त एवढंच चरण पाहिजे. ध्रुवपदावरच आपल्याला थोडा वेळ चिंतन करायचे, जास्त वेळ नाही. कुठे आहे विश्रांती? आपल्याला जर संसारात विश्रांती असती, आपण साधू पुरुषांकडे कशाला आलो असतो? पंढरीला कशाला गेलो असतो? काय कमी आहे आपल्याकडे? सोन्याचा धूर निघतो काहींकडे, पण झोप येत नाही. काहीतरी रडगाणं आहेच. कोणाला मुलं बाळ नाही, कोणाला आजार, कोणाला काय तर कोणाला काय. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो. प्रत्येक जण रडतोय. सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया म्हणलंय, बाकीचे आपण त्याच्या खालीच आहे ना. जो देखे, कबीर महाराज म्हणतात, जिसने मन को जीता वही सुखिया रे. संत महापुरुष खरे सुखी असतात. विश्रांती कुठे आहे? जाऊ देवाची या गावा. भगवान परमात्म्याचं जोपर्यंत आपल्याला दर्शन होत नाही तोपर्यंत विश्रांतीचं नाव घ्यायचं नाही. तात्पुरती विश्रांती वेगळी, आपल्याला कायमची विश्रांती पाहिजे. अजून एक प्रमाण आहे संतांचं, आठवतंय का? विश्रांती पाठा, विश्रांती पाठा, मुद्द्यावर आलो आपण. महालाभ भुकासाठी विश्रांती कुठे? प्रपंचामध्ये विश्रांती नाही महाराज. ती मदलसा माता बघा एकदा बारीक. ज्याला परमार्थ करायचा आहे ना, ओरिजिनल परमार्थ नाही, एकदा मदलसा पहा. मदलसे चरित्र वाचा. ज्ञानेश्वर माऊलींच्या गाथ्यामध्ये मदलसाचं पूर्ण चरित्र आलं. मदलसामध्ये एक संत माता आहे, सामान्य नाही, राजाची राणी महाराज. ती आपल्या मुलाला परमार्थ सांगते. पोटात असतानाच झोका देणारी माता आहे. बाहेर आल्यानंतर काय? असे हिरे कधी जन्माला येतात? सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या सारखे हिरे कधी जन्माला येतात? सहसा नाही महाराज. छत्रपती शिवाजी महाराज अशी ती माता आपल्या पोटामध्ये मुलाला उपदेश करते. उपदेश मदलसा देह निर्मिला कैसा, आलाशी कवन्या वाटा बाळा, हा देह नाशिवंत, मळ मूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे, क्रमी कीटकाचा रव रव दुर्गंधी. आता लई बरं वाटतंय. आणखी थकल्यावर पा, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबू. कशा बरी गती झाली आपली. म्हणून आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी सावध व्हायला सांगतात. सावध होई बापा काळ लागला बापा. माऊली तर टोकाचं सांगतात, झड झडवून व्हायला निक, ये भक्तीच्या वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निज धाम माझे विठ्ठला विठ्ठला.
पानाला गॅरंटी पिकल्याशिवाय पळत नाही ते. ही हिरवे पानाला गॅरंटी, आपल्याला गॅरंटी आहे. क्षण भंगूर नाही भरवसा, माशी पंख पाखडे तवये सरे. किती वेळ लागतो फटफडायला. म्हणून अशी मदलासा माता आपल्या मुलाला उपदेश करती, उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड. आता तीर्थाला चाललोय ना आपण. येथे संत आणि साधू असती बा उदंड. इकडे इकडे भटकू नको तू, आयुष्य वाया घालू नको. जिथं संत असतील, महापुरुष असतील, त्यामध्ये आत्मज्ञानी, ऐका तुम्हाला सगळे भेटतील, पण आत्मज्ञानी महापुरुष विरळा आहे. तो तुझं बुजवील प्रचंड, मग तुला खरी विश्रांती आहे. विठाला विठाला मग तुला ज्ञान प्राप्त होईल, विवेक प्राप्त होईल, वैराग्य प्राप्त होईल, तू मुक्त होशील. मग तू अवघाची जन्मोजन्मीचे दुःख विसरस. आता एवढं पाणी गेलं गंगेला, कुठे गेलंय? आता गंगा राहिली का तिथे गेल्यावर? म्हणजे ते मूळ स्वरूप झालं, आता तर ब्रह्म स्वरूप झालं. तसा हा जीव किती दिवसापासून भटकतोय, काही तपास आहे का? काय सांगू गर्भीच्या यातना. किती फिरलो आपण, किती फिरलो. सगळा काकडा तेच सांगतोय. आता आपल्याला भगवंताकडे जायचंय, विश्रांतीकडे जायचंय. आता नाही, आता पुन्हा गर्भवास नको महाराज म्हणतात. आता काहीच नको, आता फक्त तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. बाप रखुमा देवीवरू न विसंबे सर्वता, निवृत्तीने तत्वता सांगितले विठाला विठाला. पहिला फायदा पाहिला आपण, विश्रांती संतांच्या कृपेनं. कामात हा ठेवायचा, सर्वस्व कार्पण करायचं. हे दुसरीकडे नाही ठेवायचं महाराज, स्वतः करता नाही, फक्त संतांच्या ठिकाणी. आपण थोडं जरी काही असलं तर सरपंच साहेबांच्या पाया पडतो. काही करा साहेब, पोराला नोकरीला लावा, तुम्ही तुमचं फार मोठं वशील आहे. आपण व्यवहारी नजर आहे आपली. काही करा तुम्ही, रोज सकाळीच तुमच्या पाया पडणार. कवर काम होस तर फक्त, काम झाल्यावर मग नाही. अंगाला आला ताप, मग तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, मग तू माझ्या बापाचा बाप. विठाला विठाल. ही व्यवस्था आहे महाराज, ही व्यवस्था आहे. सुखाचं साधन संत आणि भगवान परमात्मा आहे. व्यवस्था आहे, करावं लागेल आपल्याला. जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे. पण ते असं वैराग्यानं हे भगवंताच्या कार्याकरता वापरलं पाहिजे. त्याच हे सगळे. पहिला फायदा पाहिला आपण, विश्रांती पावलो, सांभाळा. आता दुसरा फायदा पाहिजे आपल्याला, अति महत्वाचा. वाढले अंतरी काय भानगडी. प्रेम व्यवहारात प्रेम नाही, प्रपंचात प्रेम नाही का, कुटुंबात प्रेम नाही का? मला का टोकाचं सांगता? ध्रुवपद म्हणजे अभंगाचं टोक असतं, सगळा अभंग त्याच्या भोवती फिरत असतो. वाढले अंतरी प्रेम असतो. असं कोणतं प्रेम आहे? म्हणजे व्यवहारात आम्ही तर किती ग प्रेम करतोय, पाहुणे रावळे मुलं बाळ. महाराज ते प्रेम नाही, तो मोह आहे. विठाला विठाला. मोहालाच प्रेम म्हणतोय आपण, मोह नाही. गीता पहा, नष्टो मोहस्तु तिर्लाप्ता. अर्जुनाचा मोह नष्ट झाला, अर्जुन मुक्त झाला. आपण मोहालाच प्रेम म्हणतो. लग्न झालेलं जे प्रेम आहे ते म्हातारपणी असतं का? म्हातारपणी असतं का? नाही ना, नाही ना म्हणतात बाबा. त्यांना आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त अनुभव आहे आमचे विनेकरी बाबा. आता याच्यापेक्षा अजून मोठा कोणता पुरावा पाहिजे? रोकडा पुरावा आहे ना. लग्न झाले त्यावेळेस जे प्रेम होते आज नाही, म्हणजे टिकत नाही. म्हणजे तो मोह आहे, प्रेम नाही महाराज. ती खरं बोलतात. याच्यापेक्षा अजून कोणतं प्रमाण पाहिजे आपल्याला? आयुष्यभर त्यांनी भजन केलंय, ती खरं सांगतात नाही, खरं नाही ते. कारण शेजीची कामी आहे ना, व्यवहार होत नाही तिथं, व्यवहार होत नाही महाराज, नाहीच. म्हणून खरं प्रेम फक्त संतांकडे. लिकुराचे हित वाहे ह्या जगतामध्ये प्रेम करणारं एक पात्र आहे संत आणि दुसरं पात्र आहे भगवान परमात्मा. विठाला विठ्ठल. म्हणून तिघांना माऊली म्हटलं, ऐका आता
कसं तिघांना ज्ञानेश्वर महाराजांना काय म्हटलं? अख्खे संत मान्य संत आहे, जगत मान्य नाही. संत मान्य संत आहे. जगत मान्य संत किती काही भेटतील. संत मान्य संत आहे माऊली. दुसरी माऊली विठू माऊली, आपली सगळ्या जगाची आई बाप. तिसरी माऊली कोणती आहे का? कोणाला पाठ आहे का? ज्ञानेश्वरी. आहिता पासोनी काढीती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली जगा विठाला विठाला. शुद्ध प्रेम करणारे तीन पात्रे आपल्यावर. एक भगवान परमात्मा, संत आणि शास्त्र यांची कृपा आपल्यावर झाली का मग ते खरं प्रेम आहे आपल्यावर. पहिल्या दिवशी पाहिलं ना आपण, सेवी तो हा रस, तो रस, तो ब्रह्मानंद, ते अंतकरणातलं जे शुद्ध प्रेम येते ते कधीच संपत नाही महाराज. ते अंतकरणात जर प्रगट झालं ना, सुख घडोघडी कंठी प्रेम दाटे, नयनी नीर हृदयी प्रगटे, रामरूप त्याला साक्षात्कार होतो. विठाला विठाला. ह्या प्रेमाना देव वेडा होतो. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही? या सुखाता या सुखाता जगाचा मालक ब्रह्मांड नायक कोणाच्या स्वप्नात येत नाही. उलटे पालटे पार हिमालयात जाऊन तो जगाचा मायबाप संत. काय फायदा आहे हो? ही प्रेम आहे तिथं. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, संत समागम एखादी परी. अरे तिथं मी कुत्रा व्हायला तयार आहे महाराज म्हणतात. श्वान काय तिथं काय नुसतं प्रेम आहे, सुख आहे. गोकुळामध्ये काय हो दुसरं? कशा करता गोकुळामध्ये भगवान परमात्मा हे असं करता? काय गवळणींचं प्रेम आहे, काय त्या प्रेमाला अंत नाही. कबीर कबीर क्या कहे जाओ जमुना के तीर, एक एक आंसुओं में बह गए कोटी कबीर. विठाला विठाला. गोकुळीच्या सुखा अंत पार ते नाहीये महाराज. आणि ते सुख या धर्म मंडपात आहे. विठाला विठाला. म्हणून यांनी लाथाडेला संसार इकडे दिंडीला चालले. सामान्य वैराग्य आहे का? 3 दिवस सगळ्याला लात मारून भगवंताच्या भजनात रमलीत महाराज. हे सुख ही गोकुळात होत, सामान्य सुख नाही. अक्रूर ज्या वेळेस भगवान परमात्म्याला घेऊन चालला, काय प्रेम आहे हो आपलं. प्रेम याच्यावर आहे, याच्यावर. अरे म्हणले तू कृष्णाला नाही आमचा आत्मा घेऊन चालला म्हणले, आता या शरीराला इथे ठेवता का? आणि ज्या वेळेस भगवान परमात्मा रथावर चढले, रथी चढाले राजा
वा, सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद. काय भगवान परमात्मा ज्यावेळी रथावर चढले ना, अशा आडव्या झाल्या, घेऊन जाय म्हणले आता आम्हाला, आमच्यावर रथ घाला. भगवान परमात्मा कधी खोटं बोलन का हो? पण प्रेम आहे, ते प्रेम आहे महाराज. त्यांना सांगितलं मी परत येईन. नाही गेले भगवान परमात्मा, भागवत आपण श्रवण केलेलं आहे. परंतु प्रेमापुढं काहीच नसतं, सगळं गुंडाळून ठेवावं लागत असतं. प्रेम अशी ताकद आहे, भगवंताला समोर उभं करण्याची ताकद प्रेमामध्ये. भगवंताला जास्त लय हे बाकीचं नाही चालत. प्रेम अशी एक ताकद आहे ना, तो प्रेमाला जर अंतःकरणामध्ये प्रगट झाला, प्रेम सुख दी, प्रेम सुख दी, प्रेमाविन नाही समाधान. विठ्ठला प्रेम सुख सत्संगाना प्राप्त होतं, संतांच्या संगतीत प्राप्त होतं. कसं प्राप्त होतं? एक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, आपण सेवा संपू. एक वैष्णव संप्रदाय, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक मोठा वैष्णव संप्रदाय, शुद्ध नामस्मरण केलं जातं, बाकीचं नाही. बहुतेक तुम्ही सत्संग ऐकला असाल, महाराजांनी ऐकलेले, त्याला कीर्तन म्हणतात. ते पखवाद वगैरे सारखं भजन, ते फॉरेनर लोक वाद असतात त्याच्यामध्ये, सारखं भजन, हरे कृष्ण असं भजन चालू होतं त्यांची. महापुरुष. आणि भजनाचा परिणाम, चिंतनाचा परिणाम होतो, महाराज सत्संगाचा परिणाम होतो. तिथं एक भक्त श्रवणाला आला, त्यानं ते भजन ऐकलं आणि त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेम प्रगट झालं. पण तो होता भाईसाहेब. परमार्थाला ही गोष्टी नाहीये, याता याती धर्म. महाराजांचं चरित्र पहा तुम्ही, सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचं चरित्र पहा. त्यांची किती भक्त मुस्लिम शरीर वाहिलेलं आहे त्यांनी. याता याती धर्म नाही विष्णुदासा. त्या भक्तांना सांगितलं, महाराज मला तुमच्याकडून माळ घालायची, मला वैष्णव दीक्षा द्या म्हटले. त्यांना सांगितलं, बाळा हे जग असं आहे म्हटले, तुला त्रास होईल रे राजा. नाही म्हणले, पण माझा भाव विकलाय म्हणले, माझा भाव तुमच्यावर बसला बाबा, तुमच्याकडूनच माळ घालायची. तो काय पाय सोडेना, पाय धरले आणि रडू लागला. साधूचा नाईलाज झाला. साधूनं पवित्र तुळशीची माळ घातली आणि नाम सांगितलं, भजन सांगितलं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अखंड भगवंताचं भजन कर, तुझं कल्याण होईल म्हटले. महाराज विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. सामान्य विश्वास नाही महाराज, संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणा नामस्मरा. नामदेवराय शब्द महाराज, मुक्ती सायुज्यता वरा, हेची करा बापानो विठाला विठाला. इकडचा सूर्य तिकडे जाईल, साधूची शब्दवाणी म्हणजे भगवंताची वाणी. महाराज आजही जर आपण विश्वास ठेवून चिंतन केलं तर आपलं कल्याण होईल. रोज पहाटे उठायचा, गंगेवर स्नान करायचं ना, इतकं चिंतन करायचं, इतकं चिंतन करायचं, तप झालं महाराज. अंतःकरण स्वच्छ झालं, ज्ञान प्राप्त झालं, अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न झालं, वाढले अंतरी प्रेम सुख. आणि परिपक्व सिद्ध अवस्था झाली का गर्दी होत असती. पिकले असेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले. गर्दी वाढायला लागली, कोणी दर्शनाला मठ तयार झाला, आश्रम तयार झाला. आणि ही बातमी त्यांच्या काजीच्या कानावर गेली. काही मंडळींनी हा निरोप, काही चांगला निरोप देतात. म्हटले अशी अशी गोष्ट आहे म्हणले. त्यांनी सांगितलं, बोलून घ्या. तातडीनं बोलून घेतलं काजी समोर. त्यांचे न्यायाधीश असतात, ते धर्मात दक्ष असतात, अधिकार असतो त्यांचा. म्हणले बाळा तू चूक केली, ते धर्माच्या विरुद्ध आहे म्हटले. आपल्या धर्माचं तुला काय करायचं ते कर ना. त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं, अजिबात त्यांना हे नाही केलं. म्हणले बाबा माझी श्रद्धा बसली आणि भगवंताला कोणत्याही जरी नावानं हाक मारलं, सबका मालिक माझा भाव आहे. जी श्रद्धा तुमच्या ठिकाणी ती त्यांच्या ठिकाणी, मी काही वेगळं करत नाही म्हणले. भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. ती काय ऐकायला तयार नाही. त्यांच्या ती कायद्यात बसाना,
त्याने सांगितलं तू हे बंद करण्यात त्याला फोडून तुला शिक्षा दिली जाईल म्हटले. त्यांना सांगितलं मी बंद करीन, पण ते आतून येते ना. आता मी काय करू, माझी इच्छा आहे, तुमचं मला प्रमाण आहे. तुकोबारासारखी अवस्था झाली ना, माझी मदत झाली, आता मी काय करू म्हणले. सारखं आतून कृष्ण कृष्ण करतोय म्हणले. आता थांबवत नाही म्हणले. मला गाडी उतरायला लागली, माफी मागितली. त्याने सांगितलं एकदा हे बंद कर, नाही त्याला शिक्षा द्या म्हणले. भर बाजारात याला बांधा, उघडं करा, येताना हाना म्हटले. जोपर्यंत नाम बंद करत नाही तोपर्यंत मेला तरी चालल. शिक्षा दिली कोर्टाला. भर बाजारात बांधलं, उघडं केलं आणि येताना असं मारायला सुरुवात केली 4 जणांना. मोठ्यानं ते असे दोन्ही हाताने हाणायचं, म्हणत हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम. अंगाच्या अशा चिळकांड्या उडायच्या, रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. त्यांना एक शब्द सुद्धा नाही, फक्त हरे कृष्ण भगवंताचा नाम. बेशुद्ध पडला, नाम नाही सोडलं. विठाला विठाला मेला म्हणले, द्या गंगेत टाकून. गेलं गंगेत टाकून, गेले मेला म्हणले. बराच लांब वाहत घेता. नाम चांगले चांगले माझे. जो नाम घेतो तो मर मेले माणूस जित उठे. नामाचा पावर कमी होतो नाही महाराज. नाम म्हणजे संजीवनी संजीवनी. ब्रह्मरस घी काढा नाही का. आणि मग खाली गेल्यानंतर नावाडीने पाहिलं, उचललं, सावध केलं, सावध झाला. हरे कृष्ण हरे कृष्ण. पुन्हा आश्रमावर, पुन्हा आश्रम, पुन्हा गर्दी, पुन्हा जाऊन सांगितलं. म्हणले तो मेला काय तर म्हणले, आता तर डबल गर्दी झाली म्हणले. आता तर मोकार लोक त्याच्याकडे म्हणले. साधूचा महिमा म्हटले. आता हा गुढीत काय ऐकत नसतो. मग काही असते त्यांचे डाव वेगवेगळे प्रत्येक क्षेत्रामधले. आता जसं तुकोबरायवर भंडाऱ्यावर पाठवलं होतं ना, तुकोबराय म्हणले जाई ओ माते न करी तैसे आम्ही विष्णुदास नव्हे. याने हा प्रयोग केला. एका वारंगण्याला विडा दिला, तुला जे पाहिजे ते माग. याला भ्रष्ट करायचं, याची साधना भ्रष्ट करायची. तिथं कुत्र सुद्धा गेलं नाही पाहिजे. तिनं विडा उचलला महाराज. निघाली. यांनी स्नान वगैरे केलं. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. माळ घेतली, स्नान केलं, बसले, आसन घातलं. हरे कृष्ण 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 हरे हरे. बराच वेळ बसली. म्हणले महाराज माझं तुमच्याकडे काम आहे जरा. म्हटले माझा नित्य नेम झाला. काय ते असेल ते माझा नित्य नेम झाल्यानंतर तुझं काय असेल. माझा नित्य नेम होते. चाललंय भजन. हरे कृष्ण करता करता ब्रह्मानंदी लागली टाळी. कोण देहा ते सांगा. आता कवर बसन ती, पण श्रवण झालं. नाम श्रवण जरी झालं, श्रवणे कीर्तने झाली ती सनकाधिक. परिणाम लगेच जरी दिसत नसला तर पण तो होत असतो. निघून गेली ती. दुसऱ्या दिवशी परत यांचा नित्य नियम होता. आली ती. म्हणले महाराज तुमच्याकडे माझं असं असं काम आहे, मला तुमच्याशी बोलायचंय. म्हणले नित्य नियम झाल्यावर. माझा नित्य नियम झाला का, खुशाल तुझं काय असेल ती. घेतली माळ, स्नान केलेलं, बसले. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. आता भजन का आवरत असतं कधी. शरीराचा विसर पडला. देवाचा ऐसा करी उपकार, देहाचा विसर तरीच हा जीव कोणतं सुख. हे सुख आपण जे पाहतो ते विठ्ठला विठ्ठला. कीर्तनात विसर पडला पाहिजे आपल्याला, भजनात विसर पडला पाहिजे, तर ब्रह्मरसी, तर आनंद आहे. काय आनंद काय. तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी तिने ठरवून आले, आज आपलं काम झाल्याशिवाय मागं फिरायचं नाही. आली. म्हणले महाराज असं असं काम आहे. म्हणले नित्य नेम झाले. तिसरा दिवस आहे, शेवटचा दिवस आहे. माळ घेतली आणि भजन सुरू केलं. 3 तास भजन झालं. 3 दिवस भजन ऐकलं ना. अंतकरणात तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ. तिचं अंतकरण शुद्ध झालं. 3 तास झाल्यानंतर महाराजांनी डोळे उघडले, तिच्याकडे पाहिलं. ती म्हणत होती हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम. डोळे झाकले ती नवीन. ती भगवंताचं भजन करीत होते. बाबांनी विचारलं आई तुझं काहीतरी काम होतं, कुठं डोळे उघडीत. आता डोळ्याला धारा, भजन चाललंय, देवरच यायला तयार नाही. आता भाव राहिला का तो. कृष्णमय जीवन झाल्यानंतर बराच वेळ देहावर आल्यानंतर सावध केलं. म्हणले बाबा, म्हणजे तुमचं काम काय. म्हणजे आता राहिलेलं आयुष्य तुमच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. महाराज अभंगाच्या द्वितीय चरणासमोर
विश्रांती पावल सांभाळी उतरे विश्रांती पावल सांभाळी उतरे विश्रांती पावल सांभाळी उतरे विश्रांती पावल जीवन कृतार्थ होतं महाराज. परीस सरपंच साहेब सहज लोखंडाला लागला, काहीच घेणं नाही देणं नाही. काय होईल त्याचं? सोनं होईल महाराज सहज. तसं संत जर सहज, संत चरणार सहज. महाराज त्या वारंगणेने सांगितलं, महाराज राहिलेलं आयुष्य आता भगवंताचं भजन करायचं. म्हणले आता काही करायचं नाही. म्हणले परत नाही, राहिलेलं आयुष्य भजन करायचं. महाराज म्हणले ठीक आहे, कर भजन. आता मी चाललो तीर्थयात्रेला. म्हणले आश्रमाचं काय? हा आश्रम म्हणले तुला, आता हे आश्रम तुला. म्हणले भजन कर भगवंताचं, माझं कार्य संपलं. म्हणले आता साधू महापुरुष निघून गेले, तिनं इतकं भजन केलं, तिच्याही भक्तीचा सुगंध दरवळला. परिपक्व अवस्थेला गेली. किती लोक दर्शनाला येऊ लागले, तिचे पाय धरू लागले. साध्वी झाली, ती लोकांना माळा घालू लागली. साधू झाली, तिचे भरपूर भजन करणारे शिष्य मंडळ झाले. कशाचा परिणाम आहे? बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपाभिन सुलभ न सोई. विठाला विठाला तिसरा फायदा अभंगाच्या तृतीय चरणामध्ये महाराज सांगतात, डोरविली काया कृपेच्या वरसे, डोरविली काया कृपेच्या वरसे, डोरविली काया कृपेच्या वरसे, डोरविली काया कृपेच्या वरसे, डोरविली काया
नुसती फायद्याची इथं जे पाहिजे ते भजन जे पाहिजे ते इथं काय निवड फायदे आपल्या ह्या सोहळ्यामध्ये आपल्या गावातले हरिभक्त परायण गुरुवरे भोळे बाबा आपल्या या सोहळ्याबरोबर आहे त्यांना बी धन्यवाद. आपण सगळे मिळून आता एकदा मोठ्या प्रेमानं भगवान परमात्म्याचं भजन करू. फायदा डौरली हे काया कृपेच्या वरसे नवे अनारीसे उद्धरलो. सगळ्यात मोठा फायदा काय नव्हे अनारीसे उद्धरलो. काय भगवंताच्या दैवी संपत्ती प्राप्त होत्या भक्ताला. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमत भक्त समे प्रिया विठाला विठाला. साधूची संपत्ती दया वैराग्य हे प्राप्त काय नाथ बाबांच. शांती परते नाही सुख दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. हे दैवी संपत्ती इथं प्राप्त होतात. कशाची? गुरु कृपा. महाराजांना विचारलं म्हणले महाराज शास्त्र असं सांगतं सेवेशिवाय काहीच प्राप्त होत नाही. चालल्याशिवाय रस्ता कसा कटल? संप्रदाय असा सांगतो का सेवेशिवाय ज्ञान नाही. 4थ्या अध्यायामध्ये तद्विधी प्रणिपाते ते ज्ञान पैगा जरी अति आणावे संता या भजावे सेवा हा दारवंटा. सेवेशिवाय काहीच मिळत नाही. तुम्हाला हे कसं प्राप्त झालं? अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात उत्तर
न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा विश्वंभर बाबापासूनचं चरित्र पहा. पांडुरंगाची वारी, भगवंताचं भजन, 8 पिढ्याच माझ्याकडून नाही सेवा घडली म्हणले संतांची. परी नाही घडली सेवा काही, पण सगळ्यांचं पूर्व पुण्य. तसं आपल्याकडून काही सेवा घडली नाही, पण आपला सुद्धा तुका म्हणे होता सेवा तो या भावा. परत गावातून बरेचसे ग्रामस्थ मंडळी आली, चिंचपूरवरून इथे बी बरेचसे ग्रामस्थ आहे, सरपंच साहेबांचा मित्र परिवार, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. सर्वांचं या धर्म कार्यामध्ये सहकार्य आहे. असंच सर्वांचं सहकार्य असावं हीच अपेक्षा आहे. सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की असंच चालावं. आपण काय आज उद्या नाही,